यशाची खात्री असो की नसो, मात्र संघर्षाची प्रेरणा नक्की असायला पाहिजे, कारण संघर्षाची प्रेरणा असेल तर यश आपोआप खात्रीशीर बनतं. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 14. या अगोदर आपले 13 लेक्चर झालेले आहे. ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता, आपल्या चॅनलवर ते लेक्चर उपलब्ध आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्यानंतर लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, मित्रांना शेअर करायला विसरू नका, आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आलं लक्षात? चालेल. आता आपण लेक्चर क्रमांक 14 सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे. ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय वाचून कळत नाही, कॉन्सेप्ट क्लिअर नाही येत, मार्क्स येत नाही, त्यांनी बिंदासपणे ही बॅच जॉईन करा. एकदा तुम्ही माझ्याकडून अर्थशास्त्र शिकले की परत तुम्हाला कुणाकडूनच अर्थशास्त्र विषय शिकण्याची गरज पडणार नाही, आणि अर्थशास्त्र विषयात पूर्ण आत्मविश्वास तुम्हाला येऊन जाईल. आलं लक्षात? चालेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथे जा, ऍप डाउनलोड करा आणि या ऍपवर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. आलं लक्षात? चालेल. आता आपण आपल्या लेक्चर क्रमांक 14 सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपल्या लेक्चर क्रमांक 14चा पहिला प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या, खूप महत्वाचे आहेत. खूप महत्वाचा अनालिसिस मी सांगणार आहे, खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. तुम्ही कितीही नवीन असू द्या, कितीही जुने असू द्या, नवीन जर असेल तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आणि असे 4-5 वर्षापासून जरी तयारी करत असले तरी लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला नवीन काहीतरी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने शिकायला मिळेल. आलं लक्षात? कारण मी प्रत्येक गोष्ट अगदी मायक्रो लेवलला अगदी व्यवस्थितरित्या डिटेल घेत असतो आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू घेत असतो. आलं लक्षात? त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या. बघा मित्रांनो, आपला प्रश्न आहे, पैशाची कार्य ही आहे किंवा आहेत, असा प्रश्न आहे आपला. हा प्रश्न आहे मित्रांनो एसटीआय पूर्व परीक्षा 2016. कधीचा प्रश्न आहे सांगा? एसटीआय पूर्व परीक्षा 2016. काय प्रश्न आहे? पैशाची कार्य ही आहे किंवा आहेत. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्याला विचारलंय, पैशाची कार्य खालीलपैकी कोणती आहेत? कशाची कार्य? पैशाची कार्य. ए ऑप्शन आहे विनिमय माध्यम, बी ऑप्शन आहे मूल्यमापन, सी ऑप्शन आहे मूल्य संग्रहण, आणि डी ऑप्शन आहे विलंबित देणी. आणि खाली विचारलंय आपल्याला वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फक्त ए, बी, फक्त सी आणि वरीलपैकी सर्व. चला बोला, प्रश्न कळाला? मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला प्रश्न कळाला असेल, कारण सरळ विचारलंय खालीलपैकी पैशाची कार्य कोणती आहेत. म्हणजे आपल्याला कशावर प्रश्न मित्रांनो सांगा? पैशाची कार्य. कशावर प्रश्न सांगा? पैशाची कार्य. मग ही पैशाची कार्य आपल्याला व्यवस्थित जर माहिती असली तर आपला हा प्रश्न लगेच सुटेल. लक्षात? मग मित्रांनो, कोणती पैशाची कार्य आहेत ही 4 ऑप्शन इथं दिलेले आहे, आणि त्याच्यापैकी सब ऑप्शन परत दिले, आणि आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणती पैशाची कार्य आहेत. क्लिअर? ओके. आता मित्रांनो, मी सरळ तुम्हाला पैशाची कार्य कोणती असं रट्टा मारून सांगणार नाही. आपण अगदी व्यवस्थितरित्या बेसिक पासून सगळ्या गोष्टीची चर्चा करूयात. आता तुमच्या माहितीस्तव सांगतो, या प्रश्नाचं अनालिसिस मी एकूण 3 टप्प्यामध्ये करणार आहे, किंवा 3 मुद्दे किंवा 3 गोष्टींना धरून करणार आहे. 3 प्रश्नांना समोर ठेवून या प्रश्नाचं अनालिसिस मी करणार आहे. सगळ्यात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपण लक्षात घेऊयात, हे बाजूला ठेवा प्रश्न थोडासा. आता प्रश्नावर बरोबर आहेत, मी ज्यावेळेस अनालिसिस देईल, उत्तर स्पष्टीकरण सांगेल ना, त्यावेळेस तुम्हीच मला आपोआप उत्तर सांगताल. लक्षात? ओके. 3 टप्प्यामध्ये आपण या प्रश्नाचं अनालिसिस बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत पैसा म्हणजे काय. पैशाची कार्य विचारलं ना, सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत पैसा म्हणजे काय. पैसा म्हणजे काय बघून झाल्यानंतर मी थोडक्यात तुम्हाला सांगेल पैसा म्हणजे काय. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत की वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय. लक्षात? वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय किंवा काय होती, आणि वस्तू विनिमय पद्धत जाऊन पैसा कसा आला, किंवा त्या वस्तू विनिमय पद्धतीची जागा पैशाने कशी घेतली हे आपण बघणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बघणार आहोत की जी वस्तू विनिमय पद्धत मागे पडून पैशाचा विकास झाला किंवा पैसा ही गोष्ट समोर आली, तर या पैशाची कार्य कोणती आहेत हे तिसऱ्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. चला बोला, या प्रश्नाचा अनालिसिस आपण एकूण किती टप्प्यामध्ये बघणार आहोत? 3. पहिल्या टप्प्यात काय बघणार आहोत आपण? पैसा म्हणजे काय. दुसऱ्या टप्प्यात काय बघणार आहोत? वस्तू विनिमय पद्धत, बार्टर सिस्टम काय होती आणि त्याची जागा पैशाने कशी घेतली, किंवा वस्तू विनिमय पद्धती मागे पडली आणि त्याच्या जागी पैशाचा विकास कसा झाला हे दुसऱ्या टप्प्यात बघणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यात बघणार आहोत की वस्तू विनिमय पद्धत मागे पडून जो पैसा ही गोष्ट पैशाचा विकास झाला, तर या पैशाची कार्य कोणती आहे हे तिसऱ्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. आणि आपला तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल, पैशाची कार्य कोणती आहेत. कळतंय? चालेल. सगळ्यात पहिलं इकडे लक्ष द्या व्यवस्थित. आता मी काही गोष्टी तुम्हाला
व्यवस्थितरित्या सांगतो, परत सांगतो, 100% माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवा, व्यवस्थितरित्या बघत चला. आता बघा, सगळ्यात अगोदर पहिल्या टप्प्याचा विचार करूयात. पैसा म्हणजे काय? काय रे मित्रांनो पैसा म्हणजे? मी सांगतो, कारण तुम्ही मला तिकडनं सांगू शकत नाही. आता पैसा म्हणजे काय तर बघा, अशी वस्तू किंवा अशी गोष्ट ज्याच्या बदल्यात आपण दुसऱ्या वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतो किंवा घेऊ शकतो. चला परत सांगतो, एकदम पैसा ही खूप व्यापक संकल्पना आहे, पण मी तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो. बघ लक्ष द्या इकडे. पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे अशी गोष्ट किंवा अशी वस्तू ज्याच्या बदल्यात आपण दुसऱ्या वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतो, त्या गोष्टीला काय म्हणायचं? पैसा. जसं की तुमच्या खिशात एक कागदाचा तुकडा आहे, हा कागदाचा तुकडा मार्केटमध्ये घेऊन जाऊन तुम्ही त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू आणि सेवा घेऊ शकता, खरेदी करू शकता, म्हणजे तुमच्या खिशात असलेला कागदाचा तुकडा म्हणजे पैसा. त्याच्यानंतर तुमच्या खिशात एक नोट आहे पैशाची, लक्षात, नोट 100, 50, 200, 500 वगैरे अशी नोट आहे. ही नोट तुम्ही बाजारात घेऊन जाऊन त्याच्या बदल्यात वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता का? खरेदी करू शकता. तुमच्या खिशात असलेली नोट म्हणजे पैसा. तुमच्या खिशात काही कॉइन्स आहे, चिल्लर आहे, ही चिल्लर घेऊन किंवा कॉइन्स घेऊन, पैसे घेऊन, जे कॉइन्स आहे ते घेऊन तुम्ही बाजारात जाऊन त्याच्या बदल्यात वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता. यस, खरेदी करू शकता. तुमच्या खिशात असलेले कॉइन्स म्हणजे पैसा. तुमच्या खिशात एक चेक आहे, धनादेश, या चेक तुम्ही बाजारात जाऊन वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता. चेक झाला पैसा. मित्रांनो, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो, पैसा ही खूप व्यापक संकल्पना आहे. फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एकच वाक्य पैशाबद्दल लक्षात ठेवा, पैसा म्हणजे अशी गोष्ट किंवा अशी वस्तू ज्याच्या बदल्यात आपण दुसऱ्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो, आणि जी गोष्ट व्यापकपणे सर्व ठिकाणी स्वीकृत असते, म्हणजे घेणाऱ्यालाही प्रॉब्लेम नसतो आणि देणाऱ्यालाही प्रॉब्लेम नसतो. अशी गोष्ट किंवा अशी वस्तू म्हणजे पैसा. क्लिअर? एक थोडासा अंदाज आला पैसा म्हणजे काय? मी अशी अपेक्षा करतो थोडक्यात तुम्हाला कळालं असेल पैसा म्हणजे काय. जे आपल्याला लागतं प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ते तुम्हाला कळाले. ओके, आता दुसरी मुद्दा आपण बघणार आहोत की वस्तू विनिमय पद्धत काय होती आणि वस्तू विनिमय पद्धत मागे जाऊन त्याची जागा पैशाने कशी घेतली, दुसरा टप्पा. आता मित्रांनो, काय होती वस्तू विनिमय पद्धत? वस्तू विनिमय पद्धतीला इंग्लिशमध्ये म्हणतात बार्टर सिस्टम. काय होती ही बार्टर सिस्टम किंवा वस्तू विनिमय पद्धत? तर बघा मित्रांनो, पूर्वी काय केलं जातं, ज्यावेळेस पैशाचा पूर्ण विकास झालेला नव्हता त्यावेळेस काय केलं जायचं, वस्तूबद्दल वस्तू दिली गेली जायची. विनिमय म्हणजे काय? देवाणघेवाण. वस्तूची देवाणघेवाण करून एक वस्तू त्याला दुसऱ्याला दिली जायची आणि दुसरी वस्तू त्याच्याकडून घेतली जायची, ज्यावेळेस पैशाचा विकास झाला नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ, जसं लक्ष द्या, आपण बघूयात वस्तू विनिमय पद्धत. जसं तुमच्याकडे गहू आहे, काय आहे? गहू, आणि तुम्हाला याच्या बदल्यात कपडे घ्यायचेत. काय घ्यायचेत? कपडे. आता तुम्ही इमॅजिन करा, पैसा या संकल्पनेचा विकासच नाही झालेला, म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीनुसार हे सगळं करावं लागेल? वस्तू विनिमयानुसार की वस्तू विनिमय पद्धतीनुसार. म्हणजे तुम्हाला गहू घेऊन कुठे जावं लागेल? कपड्याच्या दुकानात जावं लागेल, आणि या कपड्याच्या दुकानातून कपडे घ्यावं लागेल, त्याला गहू द्यावं लागेल, आणि त्याच्या बदल्यात काय घ्यावं लागतील? कपडे घ्यावं लागतील. म्हणजे एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू दिली जायची आणि घेतली जायची. यालाच आपण कोणती पद्धत म्हटलं मित्रांनो? वस्तू विनिमय पद्धत. म्हणजे तुमच्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्याला द्यायची आणि तुम्हाला जी गरजेची वस्तू आहे ती त्याच्याकडून घ्यायची. अशा प्रकारे एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू देणे घेणे, यालाच आपण काय म्हटलं? वस्तू विनिमय पद्धत. पण ही पद्धत केव्हा प्रचलित होती? ज्यावेळेस पैसा या संकल्पनेचा पूर्ण विकास झालेला नव्हता. क्लिअर? मग मित्रांनो, आता सध्या वस्तू विनिमय पद्धत ही मागे पडलेली आहे. सध्या वस्तू विनिमय पद्धत ही वापरात नाहीये, कारण वस्तू विनिमय पद्धतीची जागा आता पैसा या संकल्पनेनं घेतलेली आहे. कशी घेतली बघा. पूर्वी वस्तू विनिमय पद्धतीत काय करायचं? गहू घेऊन कपड्याच्या दुकानात जायचं, कपडे घ्यायचे, गहू द्यायचे, ही झाली वस्तू विनिमय पद्धत. पण आता आपण तसं करतो का? नाही. आपण गहू घेऊन बाजारात जातो, त्याचं कशात रूपांतर करतो? पैशात रूपांतर करतो. क्लिअर? आणि मित्रांनो, पैशात रूपांतर करून पैसे घेऊन कपडे खरेदी करायला जातो किंवा कपड्याच्या दुकानात जातो. अशा प्रकारे ही वस्तू विनिमय पद्धत मागे पडली. आता एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू घ्यायची गरज नाही, कारण पैसा या संकल्पनेचा विकास झाला. एका वस्तूबद्दल आपण पैसा घेऊ शकतो, त्याचं पैशात रूपांतर करू शकतो आणि मग दुसरी वस्तू खरेदी करू शकतो. अशा प्रकारे आता ही वस्तू विनिमय पद्धत मागे पडली आणि कोणती संकल्पना किंवा कोणत्या गोष्टीचा विकास झालेला आहे? पैसा. पैशामुळे खूप व्यवहार सोपे झालेले आहेत. कळते मी तुम्हाला काय बोलतोय? आता तुम्हाला दोन गोष्टी व्यवस्थित कळाल्या. एक तर पहिली गोष्ट तुम्हाला कळाली पैसा म्हणजे काय, एक थोडक्यात कळालं. दुसरी गोष्ट ही तुम्हाला कळाली वस्तू विनिमय पद्धत काय होती आणि ती आता मागे पडलेली आहे आणि त्याची जागा कोणी घेतलेली आहे? पैशाने. म्हणजे आपण आता वस्तूची देवाणघेवाण करतो का? नाही. आपण वस्तूचं पैशात रूपांतर करतो आणि मग दुसरी वस्तू खरेदी करतो. लक्षात? म्हणजे आता वस्तू विनिमय पद्धत जी आहे तर ती मागे पडली आणि विनिमयाचं साधन म्हणून काय आलेलं आहे? पैसा आलेला आहे. क्लिअर? ह्या थोडक्यात तुम्हाला फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप सुंदर सगळ्या गोष्टी सांगणार आहे. क्लिअर? आता मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की पैशाची कार्य कोणती कोणती आहेत. आता पैसा आला ना, मग पैसा नेमकं कोणत्या कोणत्या व्यवहारात कार्य करतो हे कार्य आपल्याला लक्षात घ्यायचे आणि हेच आपल्याला विचारलेले पैशाची कार्य कोणती कोणती आहेत.
क्लिअर? आता मित्रांनो, पैशाचे जे कार्य आहे तर या पैशाच्या कार्याचं पैशाची कार्य जी आहे तर या पैशाची कार्याचं 3 प्रकारे वर्गीकरण करता येतं. किती सांगा? 3. एक असतात प्राथमिक कार्य. बोला, लक्ष द्या इकडे. कोणतं कार्य? प्राथमिक कार्य पैशाची. त्यानंतर पैशाचे असतात दुय्यम कार्य आणि त्यानंतर पैशाचे असतात अनुषंगिक कार्य. चला बोला, पैशाच्या कार्याचं एकूण किती प्रकारे वर्गीकरण करणार आहोत आपण? 3. बोला, पैशाच्या कार्याचं एकूण किती प्रकारे वर्गीकरण करणार आहोत? 3. एक कोणतं? प्राथमिक कार्य. मग प्राथमिक कार्यानंतर दुय्यम कार्य आणि त्यानंतर अनुषंगिक कार्य. आता मित्रांनो, या पैशाचे जे प्राथमिक कार्य आहेत ही आहेत 2. किती आहेत सांगा? 2. त्यानंतर पैशाचे दुय्यम कार्य आहेत 2. किती आहे सांगा? 2. आणि पैशाचे अनुषंगिक कार्य आहे किती सांगा? 4. किती सांगा? 4. अशा प्रकारे पैशाच्या कार्याचं 3 प्रकारे वर्गीकरण केलं. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य. प्राथमिक कार्य किती आहेत पैशाची? 2. त्यानंतर दुय्यम कार्य किती आहेत? 2. आणि त्याच्यानंतर अनुषंगिक कार्य किती आहेत? 4. अशा प्रकारे 2 आणि 2 4 आणि 4 8 अशा प्रकारे पैशाची 8 कार्य आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यापैकी इथं दिलेली आहेत 4. मग यापैकी कोणते पैशाचे कार्य आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं सांगितलंय. क्लिअर? मग आता आपण बघूयात पैशाची जी कार्य आहे तर पैशाची प्राथमिक कार्य कोणती, दुय्यम कार्य कोणती आणि अनुषंगिक कार्य कोणती. क्लिअर इथपर्यंत? चालेल. व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो आपण आता हळूहळू आपल्या उत्तराकडे चाललो. आपल्याला काय विचारलेला आहे प्रश्न? पैशाची कार्य कोणती कोणती आहेत. 4 ऑप्शन दिले, त्यापैकी ओळखायचे. क्लिअर? आतापर्यंत एवढं समजलं का सांगा? पैसा म्हणजे काय कळालं? येस. वस्तू विनिमय पद्धत मागे पडीन, त्याची जागा आता कोणी घेतली? पैशाने. क्लिअर? आता आपण वस्तूची देवाणघेवाण करतो का? नाही. वस्तूचं रूपांतर पैशात करतो आणि त्याच्यानंतर दुसरी वस्तू खरेदी करतो. म्हणजे वस्तू विनिमय, विनिमयासाठी वस्तू वापरतो का आता? नाही. विनिमयासाठी पैसा वापरतो. म्हणजे विनिमयाचं साधन काय झालेलं आहे आता? पैसा. क्लिअर? इथपर्यंत कळालं? आता 95% तुम्हाला मी जे सांगितलं ते प्रॉपर कळालं असेल. 4-5% एखाद्या शब्दाबद्दल डाऊट जरी असला तर तो आता क्लिअर होईल. आता आपण 3ऱ्या टप्प्यात बघणार आहोत पैशाची कार्य कोणती. मी तुम्हाला सांगितलं पैशाच्या कार्याचं किती प्रकारे वर्गीकरण केलं? 3. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य. प्राथमिक कार्य किती आहेत? 2. दुय्यम कार्य किती आहेत? 2. आणि अनुषंगिक कार्य किती आहेत? 4. सगळ्यात अगोदर आपण पैशाची प्राथमिक कार्य कोणती कोणती आणि कशी करतो तो पैसा ते बघूयात. ओके, लक्ष द्या इकडे. बघा मित्रांनो, पैशाचे जे प्राथमिक कार्य आहे याला आपण प्रायमरी फंक्शन्स असं म्हटलं. याच्यासाठी 2 कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, M प्लस M. बोला, पैशाच्या प्राथमिक कार्य किती आहेत? 2. त्याच्यामध्ये कोणते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे? M प्लस M. बोला, कोणते? M प्लस M. पहिलं M म्हणजे काय? पहिलं M म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज. बोला, पहिलं M म्हणजे काय? मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून काम करतो. हे झालं पैशाचं पहिलं प्राथमिक कार्य. त्यानंतर पैशाचं दुसरं प्राथमिक कार्य, दुसरं M म्हणजे काय? मेजर ऑफ व्हॅल्यू. कोणतं? बोला, मेजर ऑफ व्हॅल्यू. म्हणजे पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून पण काम करतो. म्हणजे पैसा हा हिशोबाचं एकक म्हणून पण काम करतो. हे झालं पैशाचे 2 कार्य. म्हणजे पैशाचे प्राथमिक कार्य मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू. M प्लस M. मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून काम करतो आणि पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून पण काम करतो. अशा प्रकारे हे पैशाचं 2 कार्य आहे. आता सर, आम्हाला हे छान कळालं की पैशाचं प्राथमिक कार्य 2 आहेत. एक विनिमयाचं साधन आणि पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून पण काम करतो. पण आम्हाला हे पण सांगा की पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून कसं काम करतो, पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून कसं काम करतो हे पण सांगा. म्हणजे अजून आम्हाला क्लिअरिटी याबद्दल येईल. आता तुम्हाला प्रश्न आयोगाने आतापर्यंत जेवढे प्रश्न पूर्व मुख्य ज्या परीक्षेला विचारले ते विचारलेले, फक्त तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे असं आयोगाला अपेक्षित आहे. कोणतं? की प्राथमिक कार्य हे आहे, दुय्यम कार्य हे आहे, जशाल तसे लक्षात. पण आता इथून पुढे येणारे प्रश्न मला वैयक्तिक असं वाटतं आयोगाने जर खूपच जास्त डेप लेवल विचारली, तुम्हाला पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून काम करतो ते कसं हे पण माहिती असायला पाहिजे. क्लिअर? त्यामुळे आपण अजून डेप मध्ये जाऊन बघूया या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस. ओके, चला सांगा, पैशाची प्राथमिक कार्य किती आहेत? 2. पहिलं विनिमयाचं साधन, दुसरं मूल्यमापनाचं साधन. आता आपण बघूयात पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून कसा काम करतो. लक्ष द्या इकडे, व्यवस्थित सांगणार आहे, काळजी करू नका. पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून कसं काम करतो. बघा मित्रांनो, उदाहरणार्थ पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती, आता पैशामुळे सगळं शक्य झालेलं. इथं फक्त शॉर्ट मध्ये दिलं, आता उदाहरणासहित समजून सांगतो. चला सांगा, आपण काय बघतोय? पैशाचे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये पैशाचं पहिलं कार्य कोणतं? विनिमयाचं साधन. पैसा हा विनिमयाचं साधन म्हणून कसं काम करतो. जसं की उदाहरणार्थ आपलं तेच उदाहरण घेऊयात. जसं तुमच्याकडे एखाद्याकडे गहू आहे, काय सांगा? गहू. आणि मित्रांनो, त्याला काय पाहिजे? आता त्याला घ्यायचे कपडे. काय घ्यायचे सांगा?
कपडे. मला सांगा रे, मग ज्यावेळेस वस्तू विनिमय पद्धत होती त्यावेळेस मी आता सांगितल्याप्रमाणे काय होतं, गहू घेऊन तो व्यक्ती कपड्याच्या दुकानात जायचा आणि ज्या कपड्याच्या दुकानदाराला गहू पाहिजे तो गहू घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात त्याला कपडे द्यायचा. अशा प्रकारे कोणती पद्धत होती, वस्तू विनिमय. पण मी तुम्हाला सांगितलं आता विनिमय म्हणजे देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वस्तूंचा वापर केला जायचा, वस्तू हेच साधन वापरलं जायचं. पण आता वस्तू विनिमय पद्धत मागे पडली ना, आता काय आला, पैसा. म्हणजे आपण काय करतो, या दोन गोष्टीच्या विनिमयाचं साधन म्हणून काय वापरतो रे मित्रांनो, आता पैसा वापरतो. म्हणजे आपण काय करतो, वस्तू विनिमय पद्धत वापरत नाही, म्हणजे आपण गव्हाचं रूपांतर आता पैशात करतो आणि हे पैसे घेऊन कुठे जातो, कपड्याच्या दुकानात, आणि आपल्याला पाहिजे तसे कपडे खरेदी करतो. म्हणजे अशा प्रकारे या दोन गोष्टीचा विनिमय करण्याचं साधन म्हणून काय वापरतो आपण आता, पैसा. पहिले ना वस्तू विनिमय होतं, म्हणजे वस्तूंचाच वापर केला जायचा विनिमय करण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी. पण आता आपण विनिमयाचं साधन म्हणून पैशाचा विकास झाला, म्हणून या दोन गोष्टीचं देवाणघेवाण करण्यासाठी काय वापरतो रे, पैसा वापरतो. कोणतंही उदाहरण घ्या तुम्ही, तुम्हाला जी वस्तू तुमच्याकडे आहे ती तुम्ही अगोदर जाऊन मार्केटमध्ये विकता, तिचे पैसे घेता आणि मग तुम्हाला पाहिजे त्या वस्तू खरेदी करता. अशा प्रकारे या दोन गोष्टीची किंवा तुम्हाला लागत असलेल्या गोष्टींची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता रे, पैशाचा. आणि मित्रांनो, म्हणून पैसा हा कशाचं साधन म्हणून काम करतो, विनिमयाचं साधन, मीडियम ऑफ एक्सचेंज साधन. कशाचं, विनिमयाचं साधन म्हणून पैसा हा काम करतो. क्लिअर. अशा प्रकारे हा पैसा विनिमयाचं साधन म्हणून काम करतो. क्लिअर इथपर्यंत तुम्हाला हे कळालं असेल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर मित्रांनो, पैशाचं प्राथमिक दुसरं कार्य आहे, पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून काम करतो. कशाचं सांगा, मूल्यमापनाचं साधन म्हणून काम करतो. इथं दिलंय मी खाली, पैशामुळे प्रत्येक वस्तू आणि सेवेचं मूल्य किंवा किंमत काढता येते. याचा उपयोग कुठं होतो बघा. आता साधं सोबत तुम्ही कोणत्याही वस्तू आणि सेवेची पैशात किंमत काढू शकता. म्हणजे जसं की तुमच्याकडे 2 पोते गहू आहे, तुम्ही लगेच सांगू शकता 2 पोते गव्हाची किंमत 4000. कशामुळे शक्य झालंय, मूल्यमापन करणं किंवा पैशामध्ये याची किंमत काढणं पैशाचा विकास झाल्यामुळे शक्य झालं. म्हणजे तुमच्याकडे असलेली कोणतीही वस्तू असू द्या, तिचं लगेच तुम्ही कशात रूपांतर किंवा कशात मूल्य काढू शकता, सांगा, कशात, पैशात. आणि हे पैशाचा विकास झाल्यामुळे शक्य झालं, म्हणून हे पैशाचं कार्य आहे मूल्यमापनाचे साधन म्हणून पैसा काम करतो. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. आता कोणत्याही वस्तू आणि सेवेचं मला कशात रूपांतर करता येतो किंवा कशात मूल्य काढता येते, त्याचं पैशामध्ये. हे मान्य तुम्हाला, कोणतीही वस्तू असू द्या, मी पैशात सांगू शकतो या वस्तूची किंमत एवढी आहे. कशामुळं, पैशाचा विकास झाल्यामुळे. म्हणून हे पैशाचं कोणतं कार्य आहे, मूल्यमापनाचं साधन हे पैशाचं कार्य आहे. कसं, त्याचा उपयोग कसा होतो, लक्ष. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती, बरोबर. मग हा गहू घेऊन कुठे जायचा, वस्तू विनिमय पद्धतीत कपड्याच्या दुकानात जायचा. पण मग मला साधा सोपा प्रश्न मला पडलाय मित्रांनो, ह्या गव्हाच्या बदल्यात किती कपडे द्यायचे याला कसं कळेल, आणि किती कपड्याच्या बदल्यात किती गहू द्यायचे याच्यामध्ये खूप मोठा झोल आहे ना. म्हणजे गव्हाच्या बदल्यात किती कपडे द्यायचे आणि कपड्याच्या बदल्यात किती गहू द्यायचे, किती कन्फ्युजन आहे. किती पाहिल्या, किती पोते गहू दिले म्हणजे किती कपडे येतील, खूप मोठं कन्फ्युजन आहे ना. पण मी जर साध्या सोप्या सरळ भाषेत लगेच या गव्हाचं रूपांतर पैशात करू शकलो, त्याचं मूल्यमापन करू शकलो, त्याची पैशात किंवा वस्तू आणि सेवेचं मूल्य काढू शकलो. मी जर म्हटलं या गव्हाच्या एका पोत्याची किंमत 2000 रुपये आहे आणि मी जर म्हटलो एका कपड्याची किंमत 1000 रुपये आहे, सरळ सरळ मला कपड्याचं बी पैशात रूपांतर करता आलं किंवा पैशात त्याचं मूल्य काढता आलं आणि गव्हाचं पण काढता आलं. आता मी 2000 रुपयाचा हा गहू इथे विकेल, त्याचे 2000 रुपये घेईल आणि 2000 रुपयात सरळ सरळ 2 कपडे विकत घेईल. अशा प्रकारे आता जे आहे तर व्यवहार एकदम सोपा झालेला आहे, कारण कोणत्याही वस्तू आणि सेवेचं कशात रूपांतर करता येतं, आपल्याला मूल्य किंवा किंमत काढता येते. म्हणून अशा प्रकारे कोणत्याही वस्तू आणि सेवेची किंमत काढता येते. कशामुळं, पैशाचा विकास झाल्यामुळं. म्हणून पैसा हा मूल्यमापनाचं साधन म्हणून पण काम करतोय. क्लिअर. आता अजून एक उदाहरण घेतो. एक सोनार आहे, ज्याच्याकडे सोनं आहे आणि ज्याला पाहिजे गहू, बरोबर. मग तो सोनं घेऊन गहू ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे गेला आणि म्हटलं एवढं सोनं घे आणि मला गहू दे. पण मग किती गव्हाच्या बदल्यात किती सोनं द्यायचं सांगता येईल का, नाही. पण आता पैशाचा विकास झाल्यामुळे मी लगेच सांगू शकतो 1 ग्रॅम सोन्याची किंमत 8000 रुपये मी लगेच सांगू शकतो. 2 पोते गव्हाची किंमत 4000 रुपये मी लगेच सांगू शकतो. म्हणजे मी आता 1 ग्राम जर सोनं त्याला दिलं तर त्याने मला मग 4 पोते जे आहे तर ते गहू द्यावेत, संपला विषय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वस्तू आणि सेवेचं मूल्य काढता येतं, कशाच्या रूपात, पैशाच्या रूपात. आणि यांनी व्यवहार अशा प्रकारे काय झालेला आहे, सोपा झालेला. त्यानंतर मित्रांनो, पैशाची प्राथमिक कार्य तुम्हाला कळालं. आता मित्रांनो, पैशाची दुय्यम कार्य आपण लक्षात घेऊयात. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. मी परत सांगतो, ह्या गोष्टी तुम्हाला एकदाच शिकणं आहे. एकदा का तुम्ही हे प्रॉपर ह्या गोष्टी शिकल्या ना, परत शिकायची गरज नाही, कारण हे बदलणार नाही याच्यामध्ये काही. पैशाची कार्य ती आहे, ती तशाच तुम्हाला लक्षात ठेवायची. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य. पैशाची प्राथमिक कार्य कळालं, प्राथमिक कार्यामधलं पहिलं आणि दुसरं कार्य कळालं. आता आपण पैशाची दुय्यम कार्य बघूयात. ओके. पैशाच्या प्राथमिक कार्यासाठी कोणता कीवर्ड्स लक्षात ठेवलात मित्रांनो, सांगा आपण. M+M, मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू. पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये सेकंडरी फंक्शन्स मध्ये
दोन कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, यस प्लस यस. काय बोला? यस प्लस यस म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स म्हणजे यस प्लस यस ही पैशाची कोणती कार्य आहेत? दुय्यम कार्य. मग पैशाचं दुय्यम कार्य, पहिलं दुय्यम कार्य आहे मूल्य संग्रहण, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. यालाच मी म्हटलं मूल्य संग्रहण. काय म्हटलं सांगा? मूल्य संग्रहण म्हणजे संपत्ती पैशाच्या स्वरूपात ठेवणे शक्य झालं. मग पैसा हा मूल्य संग्रहणाचं कार्य कशा प्रकारे करतो? लक्ष द्या इकडे. म्हणजेच काय रे, कोणतीही संपत्ती आपल्याकडे असलं तर ती आपण पैशाच्या रूपात साठवून ठेवू शकतो, संग्रहित करून ठेवू शकतो. म्हणजे जसं की माझ्याकडे 2 पोते गहू आहे, मग मी 2 पोते गहू माझी संपत्ती खिशात घेऊन फिरू का जिथं गेलो तिथं? नाही. मला 2 पोते गव्हाचं मूल्यमापन करता येतं, म्हणजे 2 पोते गव्हाचं आपल्याला मूल्य काढता येतं. मग मी 2 पोते गव्हाचं मूल्य जर 4,000 असेल तर गहू विकेल, 4,000 रुपयाचं मूल्य माझ्या खिशात घेईल, म्हणजे पैशाच्या स्वरूपात ते मूल्य मी साठवून ठेवेल. मी ते कुठे जाऊ शकतो, घेऊन जाऊ शकतो, त्याला हाताळू शकतो. म्हणजे अशा प्रकारे माझ्याकडे कोणतीही संपत्ती असली तर त्या संपत्तीचं मी पैशात रूपांतर करू शकतो आणि अशा प्रकारे मित्रांनो ती संपत्ती पैशाच्या स्वरूपात साठवून ठेवू शकतो. आणि का शक्य झाले? संपत्ती पैशाच्या स्वरूपात साठवून ठेवणं, कारण पैशाचा विकास झालेला आहे आणि म्हणून हे पैशाचं कोणतं कार्य आहे? दुय्यम कार्य आहे. क्लिअर? परत एकदा सांगतो. माझ्या खिशात एक 2,000 रुपयाची नोट आहे असं आपण गृहीत धरूयात. 2,000 रुपयाची नोट माझ्याकडे आहे आणि या 2,000 रुपयाच्या नोटेत एवढी क्षमता आहे की मी 2,000 रुपयाच्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो. म्हणजे 2,000 रुपयात सपोज 10 वस्तू येतात तर या 10 वस्तूचं जेवढं मूल्य आहे ना ते मी या कागदाच्या तुकड्यात किंवा पैशात साठवून ठेवलेलं आहे. मी कधी पण 2,000 रुपयाच्या त्या वस्तू खरेदी करू शकतो. हे कशामुळे शक्य झालं? पैशामुळे. म्हणून पैशामध्ये आपण कोणत्याही वस्तू आणि सेवेचं मूल्य साठवून ठेवू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो, संग्रहित करून ठेवू शकतो. क्लिअर? मग पैशाचं दुय्यम कार्य कोणतं आहे? मूल्य संग्रहण. आणि त्यानंतर पैशाचं दुसरं दुय्यम कार्य आहे अस्थगित देयमान. कोणतं सांगा? अस्थगित देयमान. जसं की उधारी असेल, कर्ज देणं घेणं हे शक्य झालेलं आहे. कशामुळे? पैशामुळे. याला मी अजून एक नाव देतो मित्रांनो, विलंबित देणी. कोणती सांगा? विलंबित देणी. विलंबित देणी देणं शक्य झालंय. कशामुळं? पैशामुळे. आणि पैशाचं कार्य कोणतं आहे? दुय्यम कार्य. जसं की लक्ष द्या बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये सगळेच व्यवहार कॅशने होतात का? काही व्यवहार उधारीवर पण होतात. एखाद्याला आता पैशाची गरज आहे, तो कर्जाने पैसे घेऊ शकतो आणि नंतर ते वापसही करू शकतो. एखादी गोष्ट, एखादी संपत्ती घेऊ शकतो किंवा एखादी गोष्ट लागते ती घेऊ शकतो उधारीवर आणि त्याच्या नंतर पैशाच्या स्वरूपात देऊ शकतो. का? कारण घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा दोघाचाही कशावर विश्वास आहे सांगा मित्रांनो? पैसा या संकल्पनेवर विश्वास आहे. म्हणून पैशाचा विकास झाल्यामुळे उधारीनं व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. पैशाचा विकास झाल्यामुळे कर्ज देणं घेणं सोपं झालेलं आहे. अशा प्रकारे हे पैशाचं कार्य आहे अस्थगित देयमान किंवा विलंबित देणी देणं शक्य झालं. कशामुळे? पैशामुळे. म्हणून हे पैशाचं कोणतं कार्य आहे? दुय्यम कार्य. क्लिअर? चालेल. मला लक्ष द्या इकडे. मी सांगतो. सांगा, पैशाचे आपण प्राथमिक कार्य बघितलं, दुय्यम कार्य. पैशाचे प्राथमिक कार्य किती आहेत? 2. एक काय? विनिमयाचं साधन म्हणून कसं काम करतो पैसा समजलं. त्यानंतर मूल्यमापनाचं साधन म्हणून पैसा कसं काम करतो कळालं. मूल्य स्टोअर करून कसा ठेवतो पैसा ते पण कळालं. त्यानंतर विलंबित देणी असेल कोणाची, अस्थगित देयमान, उधारी, कर्ज हे देणं पैशामुळे शक्य झालं. हे पैशाचे दुय्यम कार्य. अशा प्रकारे हे पैशाचे 2 दुय्यम कार्य यस प्लस यस आणि अशा प्रकारे पैशाचे प्राथमिक कार्य यम प्लस यम. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे सगळ्यात लक्षात ठेवा. तुम्हाला मित्रांनो प्रश्न कुठे येतो? प्रश्न येतो फक्त पैशाची प्राथमिक कार्य. हे तुमचं एवढं जरी लक्षात असलं, खालचं अनालिसिस समजलं, आनंद नाही समजलं, टेन्शन घेऊ नका. समजलं तर असेलच तसं. एवढं जरी प्रॉपर कळालं तरी तुमचा प्रश्न सुटेल. बिनधास्त राहा. त्यानंतर मित्रांनो आपण पैशाचं तिसऱ्या प्रकारे जे वर्गीकरण केलं ते म्हणजे अनुषंगिक कार्य. म्हणजे अनुषंगिक कार्य कोणती कोणती आहे पैशाची ते आपण बघूयात. एकूण अनुषंगिक कार्य आहे पैशाची 4. कोणती बोला? किती बोला? 4. किती बोला? 4. त्याचं लक्षात ठेवायचं मित्रांनो कीवर्ड्स BOLD, बोल्ड. काय लक्षात ठेवा सांगा? BOLD. मग बी म्हणजे पैशाचं कोणतं अनुषंगिक कार्य? बी म्हणजे बेसिस ऑफ क्रेडिट, म्हणजे पतनिर्मितीचा आधार म्हणून पैसा काम करतो. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. पैसा हा पतनिर्मितीचा आधार म्हणून कसा काम करतो थोडक्यात सांगतो मित्रांनो, कारण खूप मोठी संकल्पना आहे पतनिर्मिती, त्याचं डिटेल सांगणं पॉसिबल नाही, पण थोडक्यात सांगतो. लक्षात आलं आनंद, नाही लक्षात आलं तेवढं लक्षात ठेवा. पैसा हा पतनिर्मितीचा आधार म्हणून काम करतो. बघा मित्रांनो, ज्या व्यापारी बँका असतात ना, या व्यापारी बँका काय करतात? तुमच्या आमच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि या स्वीकारलेल्या ठेवीमधूनच आम्हाला कर्ज देतात. बँकेचं काम काय असतं? एका ठिकाणाकडून ठेवी स्वीकारायच्या आणि त्या स्वीकारलेल्या ठेवीतून कर्ज द्यायचं.
अशा प्रकारे बँका काय करत असतात, ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात, ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात. आणि याच्यातून बँका करत असतात पत निर्मिती. म्हणजे बँकेकडे जर 1 लाख रुपये जर असले तर बँका त्याचे 3 ते 4 लाख रुपयाचे व्यवहार निर्माण करू शकतात. म्हणजे पैसा न छापताही त्या पैशाचे व्यवहार बँका निर्माण करू शकतात. आणि त्यालाच आपण काय म्हटलं, पत निर्मिती. आणि या पत निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. अर्थव्यवस्थेमध्ये खूप साऱ्या गोष्टी, आर्थिक गोष्टी घडण्यास मदत होत असते. आणि अशा प्रकारे हे शक्य झालेलं आहे फक्त पैशामुळे. आणि म्हणून पैसा हा पत निर्मितीचा आधार म्हणून काम करतो. म्हणजे बँका ज्या पत निर्मिती करतात ना, मी मागे तुम्ही आपल्याला जर हे बघायचंच असेल पत निर्मिती म्हणजे काय डिटेल, तर मी CRR वर एक लेक्चर घेतलेलं आपल्या ऑल अबाउट इकॉनॉमिक्स या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला CRR संदर्भात एक लेक्चर दिसेल. मागे जा तुम्हाला दिसेल, तिथं तुम्हाला पत निर्मितीचं मी डिटेल सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी, की बँका पत निर्मिती कशी करतात आणि ती पैशामुळे शक्य आहे हे इथं सांगतोय. ते बघितलं तर हे अजून सुंदर कळेल तुम्हाला, जर बघायचंच असेल पत निर्मिती म्हणजे काय तर. क्लिअर? ओके. म्हणजे बँकाचं अनुषंगिक कार्य आहे पैशाचं कोणतं रे, बेसिस ऑफ क्रेडिट. पत निर्मितीचा आधार म्हणून पैसा काम करतो. त्यानंतर पैशाचं दुसरं अनुषंगिक कार्य आहे ऑप्शन बियर्स. म्हणजे ऑप्शन बियर्स म्हणजे विविध वस्तू खरेदी करताना पर्याय निवडता येतात. कसं, लक्षात घ्या. आता सपोज मित्रांनो तुमच्याकडे आहे गहू, हेच उदाहरण, आणि तुम्ही कपडे घ्यायला गेले. तुम्हाला अशाच कपड्याच्या दुकानात जावं लागेल ज्या कपड्याच्या दुकानदाराला गहू लागतो वस्तू विनिमय पद्धतीत, आणि तुम्हाला असेच कपडे घ्यावे लागतील, त्याने त्या गव्हाच्या बदल्यात ते दिले. तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन दुसरे कपडे घेऊ शकत नाही, कारण दुसऱ्या दुकानदाराला गहू लागत नसले तर. हे वस्तू विनिमय पद्धतीत असं होत होतं. पण आता काय आला, पैसा आला. मग आपण काय करतो, आता या गव्हाचं रूपांतर पैशात करतो. या दुकानात जातो, नाही कपडे आवडले तर दुसऱ्या दुकानात जातो, तिथं नाही आवडले तर दुसऱ्या दुकानात जातो, कारण पैसा सगळीकडे स्वीकृत आहे. म्हणून मित्रांनो पैशामुळे आपल्याला विविध वस्तू खरेदी करताना ऑप्शन, पर्याय निवडता येतात. वस्तू विनिमय पद्धतीत असे पर्याय जास्त निवडता येत होतं का, नाही. सपोज तुम्हाला तुमच्याकडे गहू आहे आणि कपड्याच्या दुकानात गेले, त्या कपड्याच्या दुकानदाराला गहू लागत असतील तरच तो कपडे देईल तुम्हाला. पण आता नाही, आता लगेच पैशात रूपांतर करू शकतो, मूल्यमापन, आणि पैशात रूपांतरित करून लगेच इकडे दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही दुकानातून ऑप्शन तुम्हाला जसे पाहिजे तसे कपडे खरेदी करू शकतो. म्हणजे पैसा हा ऑप्शन बियर्स किंवा विविध वस्तू खरेदी करताना पर्याय पैशामुळे निवडता येतात. हे पैशाचं अनुषंगिक कार्य आहे. त्यानंतर लिक्विडिटी टू वेल्थ म्हणजे पैशाची तरलता. तरलता म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची पैशात रूपांतर होण्याची क्षमता. म्हणजे संपत्तीचा आपण पैशात रूपांतर करू शकतो. आपल्याकडे जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं आपण पैशात रूपांतर करू शकतो. माझ्याकडे 1 एकर जमीन आहे, तिचं मी पैशात रूपांतर करू शकतो. सपोज 1 एकर जमिनीची किंमत 10 लाख रुपये आहे, तर 10 लाख रुपयात मी त्याचं रूपांतर करू शकतो. याने काय झालं, याने खरेदी विक्री सोपी झाली. क्लिअर? माझ्याकडे कोणतीही संपत्ती मला विकायची असली, खरेदी करायची असली, कोणतीही संपत्ती, तिचं रूपांतर पैशात करता येतं, कारण पैशाचा विकास झालेला आहे आणि त्यामुळे त्याची खरेदी विक्री सोपी झालेली आहे. म्हणून पैशाचं लिक्विडिटी टू वेल्थ किंवा पैशाची तरलता किंवा पैशाचं संपत्तीचं पैशात रूपांतर आपल्याला करता येतं, आणि हे पैशाचं अनुषंगिक कार्य आहे. आणि त्यानंतर मित्रांनो डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. काय सांगा, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाचं वितरण करू शकतो आपण पैशामुळे, आणि पैशाचं अनुषंगिक कार्य आहे. एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे उत्पन्नाचं वितरण शक्य झालं कशामुळं, पैशामुळं, आणि पैशाचं अनुषंगिक कार्य आहे. जसं की बघा, पैशामुळे आपण एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न मोजू शकतो. पैशामध्ये येस, पैशामध्ये एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न मोजू शकतो, तसं एखाद्या व्यक्तीचंही उत्पन्न आपण पैशामध्ये मोजू शकतो. मग देशामध्ये उत्पन्न मोजल्यानंतर जे जास्त उत्पन्न कमवणारे व्यक्ती आहे आणि जे कमी उत्पन्न कमवणारे व्यक्ती आहे, मग सरकार काय करतं, हे पैशामुळे उत्पन्न मोजणं शक्य झालं म्हणून जे जास्त उत्पन्न कमवणारे व्यक्ती आहे त्यांच्याकडे जास्त टॅक्स घेतं, आणि जे गरीब आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं, आणि यांच्याकडल्या पैशाचं वितरण इकडं करतं. म्हणजे अशा प्रकारे पैशाचं डिस्ट्रीब्युशन किंवा उत्पन्नाचं वितरण, यांनी कमवलेलं उत्पन्नाचं वितरण, डिस्ट्रीब्युशन इकडं करता येतं. अशा प्रकारे सरकार हे करू शकतो, आणि ते पैशामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून उत्पन्नाचं वितरण, एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे उत्पन्नाचं वितरण शक्य झालेलं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम कशामुळं, पैशामुळं, आणि पैशाचं कोणतं कार्य आहे, अनुषंगिक कार्य. क्लिअर? आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मी खूप डिटेल चर्चा करू शकतो प्रत्येक याच्याबद्दल, पण आपल्याला सध्या तरी त्याची गरज नाही. आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला लगेच मिळून जाईल. फक्त तुम्हाला मी परत एकदा सांगतो, तुम्ही काय लक्षात ठेवायचं, याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. तुम्ही काय लक्षात ठेवायचं, पैशाची प्राथमिक कार्य कोणती, विनिमयाचं साधन, मूल्यमापनाचं साधन, डोक्यात फिट करून ठेवायचं. पैशाची दुय्यम कार्य कोणती, मूल्य संग्रहण आणि अस्थगित देयमान, डोक्यात फिट करून ठेवायचं. पैशाचे अनुषंगिक कार्य, पत निर्मितीचा आधार, त्याच्यानंतर ऑप्शन निवडता येतात, विविध पर्याय निवडता येतात पैशामुळे, त्यानंतर पैशाची तरलता आणि उत्पन्नाचे वितरण, हे 4 कार्य प्रॉपर लक्षात ठेवायचे. मी बॅच मध्ये याच्याबद्दल 1 तासभर चर्चा केलेली इन डिटेल.
पण आता आपल्याला युट्यूबवर वेळेची मर्यादा असल्यामुळे तरी पण मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट सगळ्या गोष्टी सांगण्याचा व्यवस्थितरित्या प्रयत्न केलेला आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. बघा मित्रांनो, पैशाची कार्य ही आहेत. एसटीआय पूर्व 2016चा पहिला प्रश्न पहिला आहे, विनिमयाचं माध्यम आहे का पैशाचं कार्य विनिमयाचं माध्यम किंवा साधन? येस आहे ना. त्यानंतर मूल्यमापन आहे का पैसा मूल्यमापनाचं साधन? येस, मूल्यमापनाचं साधन. त्यानंतर पैशाचं कार्य मूल्य संग्रहण आहे का मूल्य संग्रहण? येस आहे. त्यानंतर विलंबित देणी, इथंच मी म्हटलं स्थगित देयमान किंवा विलंबित देणी इथं लिहिलं ना. मग अशा प्रकारे हे चारही पैशाचे कार्य आहे. हे दोन प्राथमिक कार्य आहे आणि हे दुय्यम कार्य आहेत आणि अनुषंगिक कार्य वेगळे 4 ते पण लक्षात ठेवायचे. मग अशा प्रकारे हे पैशाचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य आहेत. मग आपल्याला फक्त विचारलं पैशाची कार्य कोणती, तुम्हाला असं नाही विचारलं पैशाची प्राथमिक कार्य कोणती. असं पण प्रश्न आहेत खूप सारे, मुख्य परीक्षेला पण खूप प्रश्न आहेत. पैशाची प्राथमिक कार्य कोणती, पैशाची दुय्यम कार्य कोणती किंवा पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्य कोणती ते पण माहिती पाहिजे. म्हणजे फक्त आपल्याला पैशाचे कार्य विचारलं, प्राथमिक दुय्यम असं विचारलं नाही. म्हणून सगळीच पैशाची कार्य आहे ही आहे 2 प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. आणि आपल्याला कोणते विधान बरोबर वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असेल. क्लिअर? अशा प्रकारे ही पैशाची कार्य व्यवस्थित लक्षात ठेवा. M + M S + S आणि इकडं BOLD हे प्रॉपर याचे स्क्रीनशॉट मारून व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. हे का तुम्ही आता एकदा केलं ना की परत तुम्हाला कधीच या गोष्टी करायची गरज पडत नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला पैशाची कार्य म्हणजे काय कळालं असेल, पैसा म्हणजे काय कळालं असेल, वस्तू विनिमय पद्धत गेली आणि त्याच्यात अगर पैसा आला तर वस्तू विनिमय पद्धत काय होती, तिच्यात कशा अडचणी होत्या, पैसा आल्यामुळे पैशाने वेगवेगळे कार्य करून व्यवहार कसा सोपा केला, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. आलं लक्षात? चला आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.